अरे भावा एकदम टेन्शन मध्ये शांत का रे भावा? काय ना रे, मराठी माणूस हरला रे. मराठी माणूस हरला? बघितलं ना मुंबईमध्ये काय चाललंय. काय झालं? आपली भाषा, आपली संस्कृती, आपला माणूसच हरून गेला. अरे काय बोलतो, मुंबईमध्ये मराठी माणूस होता का मला सांग? संस्कृतीच्या वार्ता तू करतोस, मला सांग. आपली दही अंडी की आपली छटपूजा? दहीहंडी. मग छटपूजा जोरात झाली, बरोबर आहे. आपले रामनवमी आपले गणेशोत्सव जोरात व्हायला पाहिजेत का परकीय सण जोरात व्हायला पाहिजेत? आपले आपले. भाषेचा विषय राहिला तर सकाळी उठल्यानंतर तू दूध आणायला कुठे जातोस? मारवाड्यात, सकाळच्या उठल्यानंतर केस कापायला कुठे जातोस? युपी वाले, दुपारी राशन भरायला कुठे जातोस? गुजरात, संध्याकाळी आपल्या ज्या महिला असतात त्या पाणीपुरी भेलपुरी घ्यायला कोणाकडे जातात? बिहार, रात्री आपली लोक दारू प्यायला कुठे जातात? धाब्यावर. अन्नागड. मग आपला मराठी माणूस आहे कुठे? तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिथे जिथे जातो मुंबईमध्ये, तिथे जर तुला हिंदी बोलावं लागत असेल, तिथे जर परप्रांतीय दिसत असतील, तर मराठी माणूस मुंबईमध्ये आहे कुठे शिल्लक? ज्या दिवशी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मुंबई स्वर्गवासी झाले, त्याच दिवशी मुंबईतला मराठा माणूस संपला. मग हिंदुत्वाचं काय? कसलं हिंदुत्व? छत्रपतींचं हिंदुत्व इथे काजपला मान्य नाही. हे गाय पट्ट्यातलं हिंदुत्व म्हणजे तुम्ही मुस्लिमांना विरोध करा तर तुम्ही खरे हिंदू. अरे संस्कृती, आपली भाषा, परंपरा हे जपणं काम आमचं आहे, आपले सर्वांचं. आणि मराठी माणूस आज कुठे? मला सांगा, बिहारची लोक येऊन इथे प्रचार करतायत, युपीची लोक येऊन इथे प्रचार करतात, पण महाराष्ट्रातले नेते झोपलेत. एक सुद्धा मराठी माणूस या मुंबईमध्ये येऊन मराठी वाचवण्यासाठी प्रयत्न केला नाहीये. पण याचा अर्थ असा होतोय की आम्ही हरलो. उठ. जोपर्यंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस हा त्याचा कणा ताट करत नाही, तोपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्र आपल्या हातून कोणच हिसकावून घेऊ शकत नाहीये. कारण मराठी भाषा जपणं, संस्कृती जपणं आणि अस्मिता जपणं हेच आपलं यापुढे उद्दिष्ट राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.